अध्यक्ष महोदय, 293च्या प्रस्तावावर बोलण्यासाठी मी उभा आहे। अध्यक्ष महोदय, एकूणच राज्यातील बळीराजा अन्नदाता संकटात सापडल्याची परिस्थिती या राज्यामध्ये अनेक वेळा निर्माण झाली आणि मागील 3 महिन्यामध्ये एकूण झालेल्या आत्महत्या लक्षात घेता राज्य कुठे चाललंय आणि शेतकऱ्याची व्यथा, शेतकऱ्याची अवस्था काय आहे हे या ठिकाणी प्रकर्षानं अध्यक्ष महोदय आपल्याला दिसून येईल। अध्यक्ष महोदय, देशासाठी धान्य पिकवणारा आमचा हा शेतकरी सुजलाम सुफलाम धरती भरत असताना पोटाची खळगी बनण्यासाठी जो रात्रंदिवस हा कष्ट उपसतो, घाम गाळतो, शेतात राबतो आणि त्याच्या घामाला दाम सुद्धा मिळत नाही आणि म्हणून त्या शेतकऱ्याला शेवट मृत्यूला कवटाळावं लागतं, कुटुंबाचं पालन पोषण करू शकत नाही म्हणून अनेक संकटाला या शेतकऱ्याला सामोरं जावं लागतं। अध्यक्ष, कधी कोरडा दुष्काळ, कधी ओला दुष्काळ, नैसर्गिक आपत्ती, संकट, भाव पडणं, पावसाचा लहरीपणा, शासनाचा बेजबाबदारपणा आणि म्हणून बळीराजाच्या स्वप्नाची वारंवार राख रांगोळी होताना आपण सगळ्यांनी पाहिलंय। अध्यक्ष महोदय, शेतकऱ्यांच्या जीवनात सुधारणा आणण्यासाठी करण्यासाठी एक अत्यंत आधुनिक आणि संपन्न शेतीचा आदेश स्थापित करावा लागेल किंवा तो निर्णय अध्यक्ष महोदय घ्यावा लागेल। पण हा बळीराजा सगळ्यांना आपल्याला पोचतो, आपल्या ताटातलं अन्न तो कष्टानं पिकवून आपल्या ताटात मिळतं, आपल्या वाटीत मिळतं आणि त्याचा अवमान या राज्यामध्ये कधी नव्हे एवढा अपमान सत्तेमधीलच बसून, अरे किमान काही देऊ शकत नाही तर अपमान तरी करू नका, त्यांना हिणवू नका, एवढी तरी सद्बुद्धी या सत्ताधाऱ्यांना, कृषी मंत्र्याला, शेतकऱ्याचा अपमान करणाऱ्याला, पंढरीच्या पांडुरंगा यांना सद्बुद्धी द्या। यांच्या बुद्धीचे जे काही दिवाळे निघत चालले, यांची बुद्धी भ्रष्ट झाली। पांडुरंगा, या भ्रष्ट बुद्धीमध्ये चांगली बुद्धी, चांगले विचार पांडुरंगा यांच्या डोक्यात घाल, अशी पांडुरंगा चरणी मी प्रार्थना करतो। कुठल्या स्तरावर बोलावे? कृषी खातं काय वाईट खातं आहे काय? पण ते खातं म्हणजे काय त्याची तुलना अध्यक्ष महोदया, म्हणजे खुद्द कृषी मंत्रीच शेतकऱ्याची तुलना भिकाऱ्याशी करतोय। ओसाळगावची पाटीलकी, कृषी खातं मंत्री खातं मिळालं काय, ओसाळगावची पाटीलकी मिळाली आहे ना, म्हणजे किती तुच्छतेनं त्या खात्याकडे हे मंत्री बघतात, हे सरकार बघतं, हे या ठिकाणी अध्यक्ष महोदय दिसून आलेला आहे। त्यांची भावना शेतकऱ्याप्रती किती घृणेची आहे, घृणास्पद आहे, लज्जा आणणारी आहे। अशा प्रकारचं वक्तव्य ज्यावेळेस राज्याच्या कृषी मंत्र्याकडून येतं त्यावेळेस या बळीराजाने या संदर्भात काय विचार करावा? ज्यावेळेस आम्ही कर्जमाफी करतो त्यावेळेस ते म्हणतात, अरे कर्जमाफी दिल्यानंतर काय करताय? साखरपुडे करता, विवाह करता, निव्वळ फिरता। म्हणजे कर्जमाफी दिल्यावर ते साखरपुडे करतात, लग्न लावतात, निव्वळ फिरतात, तो घाम गाळतो, कष्ट
खाताय हे विसरतात आणि अशा प्रकारे हिनवलं जातं. अध्यक्ष महोदय, तो बळीराजा पांडुरंगाच्या रूपाने तिथे पंढरीत उभा आहे. कुणाला आशीर्वाद देईल तो मिळेल, पण किमान कुणाला देतोय पांडुरंग, कुणाला आशीर्वाद देतोय. पण अध्यक्ष महोदय, किमान एवढी तरी या संदर्भात बोला भान आणि यांची बुद्धी शुद्ध असावी हे पाहत असताना एका ठिकाणी सिन्नर तालुक्यामध्ये याच मंत्री महोदयांनी ज्यावेळेस तिकडे शेतकऱ्यांच्या पंचनाम्याचा प्रश्न आला, मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस आला, शेती नुकसान झाली. हे महोदय सर्व गाव वाहून गेल्यावर गेलेत. तिथे जाऊन म्हणतात आम्ही काय ढेकळाचा करायचा, तुम्हाला ही काय सद्बुद्धी नव्हती. ज्यावेळेस एवढं मोठं संकट आलं, कांद्याचं पिकाचं नुकसान झालं, द्राक्षाच्या पिकाचं नुकसान झालं, केळीच्या पिकाचं नुकसान झालं, त्यावेळेस तिथे जाऊन त्वरित पाहायला नको, पंचनामे करायला नको. पण ते गेले कधी, सर्व गेल्यानंतर 15-20 दिवसांनी जाऊन म्हणतात आता मी येऊन ढेकळाचा पंचनामा करू का. अरे ही किती यांच्या संदर्भात कुठले शब्द वापरावेत अध्यक्ष महोदय. म्हणून खरं म्हणजे लाज वाटते आम्हाला सांगताना की शेतकऱ्यांच्या संदर्भात जे काय आता महोदय बोललेत की तर या संदर्भात तुमच्याच अमरावतीमध्ये येऊन हेच मंत्री महोदय त्यांना भिकारी म्हणून आले. तर काय बोलावं, तिथे तुम्ही आहात म्हणजे इतके असंवादी कसा मंत्री असू शकतो आणि त्याला का काढून टाकत नाही. शेतकऱ्याचा अवमान करणारा माणूस या राज्याच्या कुठल्याही पदावर राहता कामा नये. ही भूमिका सरकार का स्वीकारत नाही. जर शेतकऱ्याच्या संदर्भात तुमच्या भावना तुम्हाला कळावंय तर मग का करत नाही अध्यक्ष महोदय. आणि म्हणून हे सगळं म्हणजे उलट त्याला उसाव येऊ छिपत आहे. अरे कोणतं मलाईदार खातं असेल तर देऊन टाका, बदलवून टाका. मुख्यमंत्री महोदयांनी काढून टाका, त्यांची अनास्था आहे. दुसरं काही महत्वाचा मोठा मलाईदार जिथे माल आहे, जिथे लुटता येईल असं खातं त्यांना देऊन टाकावं. ज्यांना आवडच नाही शेतकऱ्यांची सेवा करायची, ज्यांना शेतकऱ्यांच्या संदर्भात काही देणं घेणं नाही, अशा मंत्र्यांना त्या मंत्रिपदावर राहण्याचा अधिकार आहे का अध्यक्ष महोदय. हा आमचा खरा प्रश्न आहे. खरं तर आज शेतीच्या आत्महत्या होत आहेत आणि आत्महत्या झाल्यानंतर 3 महिन्यामध्ये 767 महाराष्ट्रामध्ये 2017-18 मध्ये अध्यक्ष महोदया महाराष्ट्रामध्ये 8,700 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या होत्या. मध्य प्रदेशात आत्महत्या झाल्या, त्यावेळी 4,000 आत्महत्या झाल्या. पण महाराष्ट्र हा देशातील सर्वात अधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या होणारा हा जिल्हा आहे. हे भूषणाव आहे. तुम्ही सांगितलं आम्ही हे उपाय केलेत, ते उपाय केलेत, या उपाययोजना हे दिलं, अमक दिलं, ढमक दिलं. अरे काय अमाईचा भुरका दिला, काय दिलं असतं तर आत्महत्या झाल्या असतात 3 महिन्यात. शेतकरी कशाला आत्महत्या करू शकला असता. किती लाज वाटत नाही आम्हाला. आम्ही हे दिलं म्हणून सांगताना. आणि म्हणून आमची विनंती आहे अध्यक्ष महोदया की आज जो शेतकरी आत्महत्या करतोय त्याच्या संदर्भात पंचनामे केल्यानंतर सुद्धा फक्त आत्महत्याग्रस्त मधील 200 शेतकऱ्यांना पात्र ठरलो 767 पैकी. आणि त्याच्या मुलाबाळाचा विचार. आणि यामध्ये अध्यक्ष महोदया खरं तर लाज आम्हाला अशी वाटते की मंत्री तर बोलतात, आमदार पण बोलतात. काल माफी मागितली. आणि भाषा कुठली वापरावी त्यालाही मर्यादा आहे. आणि कोण काय कोणाचे सत्ता संपत्ती किंवा हे पद ऐश्वर जे मिळालं हे काय कायमचं आहे. आणि तुम्ही ज्या लोकांच्या भरोशावर निवडून येत आहे त्यांना तुम्ही
बाप होताय त्यांचा. स्वतः अनेक लग्न करून अनेक पोरांचे बाप व्हा, पण शेतकऱ्यांचा बाप होण्याची भाषा बोलताय. नरेंद्र मोदीजी तुम्ही बाहेरून सांगताय, ते स्वतः जबाब नाही झाले, दुसऱ्यांना बाप कशाला करायला निघाला? अवमानजनक बोलावं. तुझ्या पायातल्या चपला आम्ही दिल्या, तुझ्या बापाने दिले होते काय? बुडवून मारायला पाहिजे धरणात नेऊन पाय बांधून आणि सांगायला पाहिजेत. हे बोलत असताना कोण सहन करणार आहे? 2-4दा बुडवलं ना, आता भले येत नदी आणि नाले, त्यावेळेस कळे पायातले चपला कोणी दिल्यात, पायातले वाहन कोणी दिलेत, अंगावरचे कपडे कोणी दिलेत? तुमच्या बापाच्या कमाईने दिलेत, तुमच्या घामाने दिलेत, तुम्ही कष्ट उपसून दिलेत शेतकऱ्यांना. अशा पद्धतीची भाषा वापरायची. 6,000 रुपये दिले. अरे 6,000 रुपये दिले म्हणजे खताचे भाव किती वाढले? 2014 मध्ये युरियाची बॅग 260 रुपयाला मिळत होती, आता युरियाची बॅग 450 रुपयाला मिळते. 50 किलोची बॅग होती, 40 किलोची बॅग केली, 10 किलो युरिया कमी केला बॅग मधला. हे शेतकऱ्यांसाठी. ज्या डीएपीची बॅग 560 रुपयात मिळत होती अध्यक्ष महोदया, 1500 रुपये डीएपीची बॅग झाली. 1500 रुपये. हे सगळे रासायनिक खतांची किंमत वाढली, प्रचंड किंमत वाढवली. तुम्ही बियाणाची किंमत वाढवली, फवारणीची औषधी पेस्टिसाइडची किंमत वाढवली. अनेक देशामध्ये बंदी घातलेले इकडे आणून आम्ही फवारणी करतो आणि कॅन्सरचे पेशंट वाढत चालले. 6,000 दिले आणि संपूर्ण शेतीचा हंगाम महाग करून टाकलाय. मजुरी वाढली. ज्या वेळेस 260 रुपये डीएपी होती, त्यावेळेस मजुरी ही महिलांची मजुरी, शेतकऱ्यांच्या कामावर जाणाऱ्या मजुरांची मजुरी ही 150 रुपये होती. आज 600 रुपये माणसाची मजुरी झाली. 300 रुपये महिला मजुरी घेते. कशी शेती बरोबर आहे? डिझेलचे भाव वाढले, युरियाचे भाव वाढले. मग वाढवताना शेतीचं उत्पन्न आणि त्यांना मिळणाऱ्या उत्पन्नातून पैसा, हे बॅलन्स आहे का? ही माझी आपल्याकडे मागणी आहे अध्यक्ष. आणि तरी सांगतात 6,000 रुपये दिले. अरे एका खिशामध्ये टाकलात आणि दुसऱ्या खिशाला कात्री लावून काढून घेतलात, काय फायदा झालाय? आमच्याकडे म्हण आहे, आजा मेला आणि नातू झालाय. तुम्ही काय दिलात? तरी सांगतात आम्ही 6,000 दिले. तुमच्या घामाचे दिले. शेतकऱ्यांच्या कधी दुधावर टॅक्स नव्हता, अनाजावर टॅक्स नव्हता. इंग्रजांनी टॅक्स लावला नाही. इंग्रजांचे बाप असल्यासारखे त्याच्यावर टॅक्स लावत आहे. कफानावर टॅक्स, मेल्यावरही सोडत नाही. आणि वरून सांगता आम्ही दिलं. अध्यक्ष महोदय, खरं तर यामध्ये शेतकऱ्यांना वाचवायचं असेल तर खऱ्या अर्थानं स्वामीनाथन आयोगाने काही शिफारशी दिल्या होत्या. तर त्या काही शिफारशी जरी आम्ही स्वीकारल्या, काही स्वीकारल्या त्या आमचं सरकार असताना, फार बोलून गेलेत आत्ताचे आमचे, ज्यांनी त्यांचा भाषण आज टीव्हीवर बातम्या आहेत. 17 एकर जमीन, फार भाषण शेतकऱ्याचा, आणि गरीबाची 17 एकर जमीन यांनी झडपली. पुऱ्या बातम्या सुरू. बोगस दस्तावेज तयार करून शेतकऱ्यांना लुटणारा माणूस जोरात भाषण करतो इथे. थोडी लाज वाटत नाही? आणि सरकारची वकिली करतो. 17 एकर गरीब राहत आहे त्या टीव्हीवरच्या चॅनलवर बोगस करून हवानी
माझी जमीन बापली म्हणून सांगतोय सत्ताधारी पक्षातला आमदाराचा भाऊ 17 एकर जमीन शेतकऱ्याची राबतो अध्यक्ष महोदय. म्हणून काय उपाययोजना करायला पाहिजे, ज्या उपाययोजनांची आवश्यकता आहे. खरं तर ही का शेतकरी आत्महत्या करतो, का शेतीची वाट लागली आहे, का शेती आता उद्ध्वस्त होत चालली, शेतकरी उद्ध्वस्त होत चाललाय. पीक पद्धती याच्यावर आम्ही कधी लक्ष घातलं नाही. सिंचनाची सोय, वेळेवरचा अर्थपुरवठा शेतीला, उत्तम बाजारपेठ, त्याला असणारे जोडधंदे, ही जर आम्ही व्यवस्था करू शकलो तर नक्कीच अध्यक्ष महोदया याला आधार देता येईल, त्याला शेतीच्या आत्महत्ये परावृत्त करता येईल. आम्ही शेती करतो, याला शासनाचं धोरण नव्यानं आधुनिक शेती करण्यासाठी, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी या उपाययोजनांची आवश्यकता आहे. तर शेतमालाच्या किमती उतार काय होतो, एकीकडे हमी भाव म्हणून आम्ही म्हणतो 1.5 पट दिल्याचा भाव सांगतो, 1.5 पट. कुठे आहे 1.5 पट? या ठिकाणी सांगावं की 1.5 पट हमी भाव मिळतोय. सोयाबीनला 3,500 रुपयांनी सोयाबीन खरेदी केलंय, 3,500 रुपयांनी. कसा शेतकरी जगेल, कसा शेतकरी जिवंत राहील? अरे लावलेले पैसे निघाले नाही, कर्ज बोकांडीवर बसलंय, त्याला कुठला उपाय आहे, कुठला हमी भाव आहे? कापसाला 5,500 रुपये, 5,500 पासून सुरुवात झाली, 5,500 कापूस थांबला. तुम्ही तिथे बसलात कापूस वेल मध्ये, 5,000 रुपयांनी कापूस विकून शेतकऱ्याची आर्थिक स्थिती सुधारणार, तो कर्ज फेडू शकणार आहे, लावलेला जे खर्च आहे तो काढू शकणार आहे, कसा काढू शकेल? आणि म्हणून या संदर्भात आमची विनंती होती की हे अनेक समस्याला आज शेतकरी झुजतोय. खरं तर शेतीमालाचे भाव स्थिर करण्याची भूमिका राज्य सरकारकडून महाराष्ट्रामध्ये एक पायंडा पाडण्याची आवश्यकता होती अध्यक्ष महोदय. जर हे शेतीमालाचे भाव चढ उतार जो असतो तो जर थांबवला गेला, स्थिर भाव दिले, झालेला खर्च, एकूण उत्पन्न त्याची कुठेतरी गोळाबेरीज केली असती. भास्करराव, आपण आंबा आणि फळबागाची शेती करताय, भाताची शेती करताय, आम्ही पण भाताची शेती करतो. आम्ही नांगर धरलेले आहोत, शेतावरचे फळ काढायचं काम, रोप उपळायचं काम आम्ही केलंय. म्हणून आज शेतकऱ्यांची पोरं म्हणून या आसनापर्यंत आम्ही पोहोचलो. पण ज्या ठिकाणी ज्यावेळेस त्या शेतांच्या गावात जातो आणि माझ्या शेतावर आणि त्यावेळेस ते लोक ज्यावेळेस भेटतात ते सांग शेती करणं कठीण झालं. ही परिस्थिती काय यावी? एवढ्या जर उपाययोजना झाल्या असतील तर का बोलावं तो शेतकरी? का अनास्था शेतीप्रती या शेतकऱ्याची व्हावी? आता काय करावं? मागच्या मंत्री महोदय इथे आहेत, मागच्या धान्य खरेदी झाला साहेब, दुसरा पावसाळा सुरू झाला, खरीपाचं पेरणी आती हंगाम सुरू झाला, धानाचे पैसे अद्याप मिळाले नाही, निम्म्यापेक्षा जास्त शेतकऱ्यांचे मिळाले. सांगत होतं काल तिथे माननीय मंत्री रावलचे होते, ते ऐकायलाच तयार नाही, मान्यच करायला तयार नाही. अरे खोटं काय बोलतोय? मला आजही शेतकऱ्यांचे फोन आले, साहेब पैसे नाही मिळाले, आणि पैसे बाजूच्या मंत्र्यांनी मान्य केलं. आणि विशेष म्हणजे रब्बी पिकामध्ये जे आमच्याकडचं धान पीक आहे, भापीक, जरा धान उत्पादक शेतकरी असतील कोणी, शेतकरी आज त्या उन्हाळी धानाचे, ज्याला रब्बीचं धान म्हणतो आम्ही, कोटा ठरवून दिला, निम्म्यापेक्षा आजही पडलेले आहे, कोणीच घ्यायला नाही. 1,700 रुपये. आज मला तालुका अध्यक्षांचा फोन आला, साहेब हा सभा जुटवा, मंत्री महोदयांना सांगा, मुख्यमंत्री महोदयांना सांगा की आमचा उर्वरित धान घ्यायला सांगा. 1,600 आणि 1,700 रुपये क्विंटलनी धान मागतायत, 2,300 रुपये आहे. व्यापारी 1,700 रुपये 1,800 रुपयांनी तो धान खरेदी करतायत. म्हणून हे उरलेलं करा
आणि आम्हाला जो कोटा दिला आहे तो वाढवून द्या. त्यामध्ये धानाचं उत्पादन साधारण राहील. इकडे कोकणात किती होतं एकराला माहित नाही मला, पण आमच्याकडे साधारणतः 12 क्विंटल होतं. आणि सरकारचं धोरण जिल्ह्यात वेगवेगळ्या प्रकारचं 12 क्विंटल होत असताना आता आडी धानामध्ये 15 ते 18 क्विंटल होतं पर एकर. आणि खरेदीचा निकष काय लावला असेल त्याच्या एकरा 8 क्विंटल खरेदी केली. तेवढं खरेदी करा ना. कुणाच्या जेवढं झालं असेल तेवढं दिलं म्हणून सरकारची अर्ध घ्या, अर्ध कुठे विकणार? कसा सर्वे करू शकेल तो? कसा? एवढी अक्कल नाही मला असू शकतो. त्या खुर्चीवर बसला असेल त्याला पूर्ण धान घेतले पाहिजे. आज पावसाळा सुरू, शेतकऱ्याच्या घरात साठवणुकीला जागा असते. व्यापाऱ्याकडे 1800 रुपये 1700 रुपये प्रमाणे सर्व ते विकण्याचं काम अध्यक्ष महोदय सुरू झालं. विनंती आहे या ठिकाणी करत असताना की बारीक शेतकऱ्यांचं काय तुम्ही निघाला जी.आर.च बदलून टाकला. निवडणुकीच्या पूर्वी एक जी.आर, छाती ठोकून काय सांगितलं त्यावेळेचा 1 जानेवारी 2024चा जी.आर होता. त्या जी.आर मध्ये कोरडवाहू पिकासाठी 13,500, शेतीसाठी 27,000 रुपये होता, फळबागासाठी 36,000 रुपये होता. आणि ही मदत अवकाळी पाऊस किंवा राज्यात अवेळी पाऊस याला 3 हेक्टर पर्यंतची मर्यादा होती. अध्यक्ष महोदया 30 मे 2025ला जी.आर काढला आणि आता कोरडवाहूसाठी 8,500, बागायतीसाठी 17,000 आणि भास्कर साहेब फळबागांसाठी 22,000 आणि त्याची मर्यादा 3 हेक्टरवरून 2 हेक्टर केली. म्हणजे निवडणुकीत मतं घेण्यासाठी शेतकऱ्यांना फसवायचा, फार मोठा जी.आर काढून दाखवायचा, शेतकऱ्याच्या पाठीमागे म्हणून छाती खोलून दाखवायची, मोठी छाती फुगवून दाखवायची. आणि आता देत असताना तुमचे हात का घेता? तुमच्या हाताला लकवा मारला का? लकवा उद्योगपतींना 3,000 कोटी रुपये देताना लकवा मारत नाही. सुप्रीम कोर्टाला हस्तक्षेप करावा लागतं एका मोठ्या कंपनीला, उद्योगाला देत असतात. आणि शेतकऱ्यांना देताना जी.आर वाढवून द्यायला पाहिजे. महागाई, आलेलं संकट, झालेली उत्पन्नात घट, न मिळणारे दर हे वाढवायला पाहिजेत की कमी करायला पाहिजे? उलट हे वाढवून देत आहे. ठेकेदारांचे पैसे वाढवून द्यायचेत आणि पैसे कमी करायचेत. हा दुपट्टी आणि दुतोंडी भूमिका अध्यक्ष महोदय या सरकारची आहे. मी सांगितलं हे सगळ्या खतांचे भाव प्रचंड वाढलेत मागच्या वर्षीच्या तुलनेत. म्हणजे खरं तर निकृष्ट बियाणे पुढे आज कृषी मंत्री नाही आहे. काय सांगावं भास्करराव, तुम्ही त्याचा उल्लेख केलात की नाही मला माहित नाही. पहा मंत्री कोण आहे तर मुंबईचे पालकमंत्री महोदय आहेत. सगळं आपला अधिकार आहे, आनंद आहे आम्हाला. जे होते ते जलसंधारणवाले तेही गेले. शेतकऱ्यांची चर्चा, मातीच्या मातीत घाम घालणाऱ्या माणसाच्या न्याय हक्कासाठी चर्चा आणि सिमेंटच्या जंगलात राहणारे मंत्री इथे उपस्थित. मंत्री महोदय आपल्याला विनंती आहे, आपण बसलात खरं म्हणजे आपला आदर सन्मान आहे, पण किमान त्या खात्याशी संबंधित एकतरी मंत्री बोलवा, जरा अधिकारी बोलवा. गॅलरी बंद करून टाका. जातपर्यंत आपण बसू, मंत्री गेले तरी आपण बोलत राहू. अध्यक्ष महोदय खरं काय बोलावं आता मी? ही बांधवटी चर्चा कशी करायची सांगा. ते मंत्री होते तेही गेले ना.
मला अध्यक्ष महाराज, मी आपल्याला सांगतोय की या महाराष्ट्रातल्या खरं तर शेतकरी हा यांचा आता काही भाग ठरलेला नाही असंच आम्हाला वाटतंय. मोठ्या मेहनतीनं कष्टानं भांडून सस्पेंड होऊन आम्ही ही चर्चा आणली आणि याच्यामध्ये सरकारचं जे काही आता चित्र या ठिकाणी दिसते आहे त्यांचे ते लॉबी पण ते आपल्याला अदृश्य लॉबी आहे पण तिथेही अधिकारी नाही. काय ती अदृश्य झाली. हे अशी वाजोटी चर्चा करून काय करायचं इथं काय करायचं आहे ना. हे होते राठोड साहेब होते ते गेले कोण पण आहे. मला इमारतीचे शहरातल्या मुंबई शहरातले इमारतीच्या जंगलातले मंत्री बसलेले आहेत. अहो सुधीर भाऊ तुम्हाला तरी हे आवडतं का? राठोड साहेब येऊन राहिले 5 मिनिटात सांगून गेले. परवा सन्माननीय तालिका अध्यक्ष असताना अतिशय स्पष्टपणे सूचना झाल्यात की कमीत कमी मंत्री महोदय कॅबिनेट मंत्री महोदय कदाचित कॅबिनेटच्या व्यस्ततेत असतात पण कमीत कमी जे अधिकारी त्या विभागाचे आहे कृषी विभागाचे सचिव असतील किंवा जलसंधारणाचे सचिव असतील किंवा जे विषय त्या चर्चेमध्ये उपस्थित झाले आहेत त्या सचिवांनी तर राहावं. कोणीच अध्यक्ष महाराज राहणार नाही. मग या चर्चेला जी गंभीरता पाहिजे म्हणजे मी तर त्यांना धन्यवाद देऊ की त्यांचा काही संबंध नसताना मंत्री महोदय बसवे तरी आहेत यांच्यापासून इतरांनी आदर्श घेतला पाहिजे. यांचे पासपोर्ट फोटो काढून त्यांच्या खिशात ठेवण्याची आवश्यकता अध्यक्ष महाराज. अध्यक्ष महाराज हे बरोबर नाही आहे. अधिकारी तर असले पाहिजे. भास्करराव जाधव साहेब बोलले नंतर वडेट्टीवार साहेब बोलतायत. ते दोन्हीही तसं पाहिलं तर त्यांच्या पक्षाचे प्रमुख लोक आहे आणि इथे फक्त चर्चा सुरू झाल्यापासून कृषी मंत्री तर नाहीच आहेत. जलसंधारण मंत्री आले आता लोढा साहेब इथं आलेले. लोढा साहेबांचा आणि कृषीचा याचा काही संबंध तरी आहे का? एक तर मंत्री कृषीचा मंत्री कृषीचा किमान राज्यमंत्री नसेल सेक्रेटरी नसेल उपसचिव एखादा कक्ष अधिकारी तरी आणून बसवा नाहीत. राठोड साहेब येते ना काय अहो आम्हाला मागच्या वेळेस अध्यक्ष महोदया मी पाठीमागच्या वेळेस वरच्या सभागृहात होतो. मला वाटलं आमच्या वरच्या सभागृहाची अवमानता झालेली आहे त्याच्यापेक्षा जास्त डिग्रेडेशन ह्या सभागृहाचं व्हायला. अधिकारी बसलेले आहे अध्यक्ष महोदय सर्वांना माहिती आहे कॅबिनेट होती. एक मिनिट थांबा. तुम्ही सर्व सांगितलं कॅबिनेट होती सर्वजण कॅबिनेटमध्ये होते. कॅबिनेटचं संपलं लगेच आम्ही इथे आले. 1 2 मुंबईच्या आमदार होणार मुंबईच्या मंत्री होणार काय गुन्हा आहेत का? तुम्ही एक मिनिट तुम्ही जे वारंवार सांगता ते भवन कन्स्ट्रक्शन हे काय स्वतःच्या बिझनेस स्वतःच्या नावावर करणं काय गुन्हा आहे का? मी बिझनेसमध्ये नाही आहे. एक मिनिट मी तुम्ही असं आहे तुम्ही बोला तुम्ही ज्येष्ठ नेता आहे म्हणून एक मिनिट वडेट्टीवार साहेब तुम्ही ज्येष्ठ नेता आहे म्हणून कोणाने ते असला पाहिजे हा मी पण सहमत आहे. तरी पण तुम्ही ते मुंबई व्यवसाय यावर राहू द्या. तुमच्या ते विषय तुम्ही मांडा. माझी रिक्वेस्ट आहे. सन्मान्य मंगलप्रभात लोढाजी मला वाटत नाही आपण काय ऐकलं मला माहित नाही पण आपल्या बिझनेस बद्दल कोणी उल्लेख केलेला नाही. अजिबात नाही ना. कोण म्हणाल गैरसमज करून घेऊ नका तुम्ही. त्याने असं म्हणाले की कोणतरी शेतीविषयक असला पाहिजे. अध्यक्ष महोदया अध्यक्ष महोदया हे जे सुधीर भाऊ परवांच्या दिवशी दुर्दैवानं तुम्ही बीएससीला नव्हतात. तुम्ही बीएससीला त्या दिवशी पाहिजे होतात. तुम्ही असतात ना त्या दिवशी हे अनेक विषय मी मांडले आणि तिथे असणाऱ्या सगळ्याच लोकांनी त्याचं समर्थन केलं. सगळ्यात काय एक प्रथा काय पडून गेले की चर्चा सुरू झाली की एक कॅबिनेट मंत्री असला की सभागृह बंद करता येत नाही म्हणून एकानंच कोणीतरी बसायचं बाकीच्यांनी बसायचं नाही. कंपल्सरी सिटिंग असतं की नाही मला सांगा तुम्ही? असतं. आणि म्हणून हे काय चाललंय कृषीवर चर्चा चालली. कृषी मंत्री नाही फलोत्पादन मंत्री असायला पाहिजे का नाही? असायला पाहिजे. जलसंधारण मंत्री असायला पाहिजे.
तसा विचार केला तर इरिगेशन मिनिस्टर असला पाहिजे, असे संबंधित असले पाहिजेत. लोढा साहेब, तुमच्याबद्दल आम्हाला काही म्हणायचं नाही, पण ही चुकीची प्रथा आहे, हे चुकीचं पडतंय, एवढंच आम्हाला म्हणायचंय. येस. नाही रे अध्यक्ष महोदय, मी एवढंच म्हटलं की तुम्ही मातीतल्या तिथे नाही तर जंगलातले सिमेंटच्या जंगलात एवढंच माझं उल्लेख होता. मी व्यवसायासाठी अजिबात नाही, अजिबात. हो, तुमची तारीफच केली आम्ही, तुम्ही तारीफच केली आम्ही, तुम्हाला तुमचं अभिनंदन केलं आम्ही. नाही, कोणाला बोलवताय आता? काय बोलवायचं? येत आहेत ना, राठोड साहेब येत आहे, बोलवलंय, पाठवलं. अरे राज्यमंत्री तरी किमान, हा आमचा विरोधी पक्षाचा प्रस्ताव आहे, सचिव तरी बोलवा. आपण ऑलरेडी मेसेज दिला, 10 मिनिटांमध्ये सर्व येतील. तुम्ही माझ्या रिक्वेस्ट तॅकूब करू शकत नाही, सभागृह तुम्ही तॅकूब करू शकत नाही. आम्ही बसलेला इथे मंत्री प्रतिनिधी बसलेला आहे, ते ज्येष्ठ आहेत, त्यांच्या सन्मानासाठी ते कृषी मंत्री किंवा राज्यमंत्री येत आहेत, 10 मिनिटात येत आहेत तिथे. तोपर्यंत सुरू करा, माझी रिक्वेस्ट आहे प्लीज. हो, आम्ही विरोधी पक्षनेता राहिलोय महाराष्ट्रामध्ये. मी पण, तुम्ही 7 वेळा, मी पण 6 वेळा झालं. तुम्हाला सांगतो मंत्री महोदय, असं कधीच झालं नाही. तुम्ही इतिहास काढा, किमान कॅबिनेट नाही तर राज्यमंत्री झालं ना, संपले ना कॅबिनेट. तुम्ही आलात ना, तुम्ही आलात तसं ते मंत्री यायला पाहिजे. आता मला कृषी विभागाने काढलेल्या GR वर बोलायचं आहे. कोण नोंद घेईल? काय नोट घेताय तुम्ही? काय GR ची नोट घेणार? हो, इतकं असं नाही होत. तुम्हाला जरा समजून घ्या. आम्ही काही तुम्हाला जाणून बुजून असं बोलत नाही की आम्हाला कोणाला तुम्हाला काही हे करायचं नाहीये दिवसाचं. असं कसं चालेल? एक सचिव नाही, उपसचिव तरी नाही त्या GR ची नोंद करून घ्यायला. आणि मागच्या वेळेस एवढं असं आम्ही बोलायचं म्हणजे कोणा दिवाळी पाहून बोलायचं काय? या सभागृहाच्या 10 मिनिटं सभागृहात तहकूब करा. नाही, हे ताई आपला अध्यक्ष महोदय बरोबर नाही. बोलवलं आहे, 10 मिनिटात येत ना, 10 मिनिटात येत आहे. अध्यक्ष महोदय, मंत्री महोदय म्हणाले त्या ठिकाणी की कॅबिनेट चाललेली आहे. काय या महाराष्ट्राच्या विधानसभेपेक्षा कॅबिनेट मोठी आहे की आपलं सदन मोठं आहे? मला त्याचं उत्तर देता का? आपण देता का उत्तर? मंत्री महोदय मगापासून सांगतात कॅबिनेट चाललंय, कॅबिनेट चाललेली आहे. शेतकरी दुर्लक्षित आहे या सरकारसाठी, हे सांगा. शेतकऱ्याचा अपमान आहे. 10 मिनिटं तहकूब करा. मंत्री ते तुमचे मंत्री अपमान करतात, तुमचे आमदार अपमान करतात, आणि आता सकाळ अपमान करायला निघाला. अपमान करतात. सर्वजण ज्येष्ठ आहे, ते तुमचा सन्मान आहे, मान आहे. ते 10 मिनिटाचे आता असं आपण करू. एक मिनिट पटोले साहेब, आपण असा करू शकता, ते येतात त्यापर्यंत त्याने थांबावं, नंतर कोणाला बोलू ते 10 मिनिटात येतील. नाही तर सुरू करा मॅडम. आपण आपण सभा तहकूब करू शकत नाही, सभा आपण तहकूब करू शकत नाही. आपण सुरू करावा प्लीज. सचिव काय करायचं? बोलव, पाठवलं. साहेब चालू करा. नाही, 10 आहेत ना, मंत्री महोदय बसलेले आहेत ना, मंत्री महोदय बसलेले आहेत. आम्ही चालू द्या, आम्ही ऐकत आहे ना. मी 15 मिनिटांमध्ये पोहोचलो. 15 मिनिटात हे टॉपिक हे सांगू नका हो तुम्ही. आमच्या नाही, इथे सचिव मंत्री पाहिजे. अरे हे काय पद्धत आहे काय बोलायची? तुम्हाला मंत्री पाहिजे की आमदार पाहिजे? हे काय? अरे सचिव पण नाही, उपसचिव नाही. एक मिनिट, चुकीचं येऊ नये. सन्मान्य माझे मित्र योगेश सागरजी म्हणाले की भास्करराव भाषण केलं, उभाटाचा एकही आमदार नव्हता.
सांगायची गरज नव्हती, परंतु चुकीचं माहिती येऊ नये म्हणून सांगतो. आपले सदनाचे ज्येष्ठ सदस्य आमचे प्रतोद सुनील प्रभू यांचे वडील स्वर्गवासी झाले आणि त्यामुळं ते अचानकपणे सगळे गेलेत. एवढाच त्यातला फक्त खुलासा, बाकी खुलासा करायचं काही कारण नाही. खुर्ची आहे का? गृह आहे, गृह. हो आले गृह नाही, गृह. चालू करा. 10 मिनिट सभागृह स्थगित करा. तुम्ही चालू 10 मिनिट सभागृह स्थगित करा. अशा अनेक वेळा सभागृहात पहिल्यांदा नवीन प्रथा त्या ठिकाणी तुमच्या हातून त्या पवित्र अशा सभागृहामध्ये तुमच्या हातून कुठलीही चूक अशी रेखावर येता कामा नये की शेतकऱ्याप्रती तुम्ही शेतकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून तुम्ही हे कामकाज रेटून नेण्याचं काम करू नका. असं काही चुकीचं पाहायला पडेल आणि तुमचं नाव कृषी शेतकरी शेतीप्रधान राज्यामध्ये काही नाव घेतलं जावं अशी आमची अपेक्षा नाही. तुम्ही तिथे बसून 10 मिनिट सभागृह तहकूब करा. मंत्र्यांना बोलवा, सचिवांना बोलवा, आपण सुरू करू. चालू करा विजय भाऊ. असं होतं का हो काहीतरी? असं काय करताय तुम्ही मित्रा? ओ शिवतारे साहेब, असं नका करू. हरीश भाऊ थांब ना जरा. चालू करा विजय भाऊ. 10 मिनिटात निरोप पाठवा. नाही, मी निषेध तुमच्या या सभागृहामध्ये कृषी मंत्री, राज्यमंत्री त्या गॅलरीमध्ये अदृश्य जरी असली तरी गॅलरीमध्ये या संबंधित एकही माणूस नाही, एकही अधिकारी नाही. हा समस्त महाराष्ट्रातील शेतकऱ्याचा अवमान आहे. सभागृहात चर्चा सुरू असताना बच्चू कडू तिकडे महत्वाचा. सगळे अधिकारी पण तिकडेच आहेत. सगळे अधिकारी पण तिकडेच आहेत. म्हणजे सभागृहापेक्षा ती बैठक महत्वाची वाटली तुम्हाला? बोला तरी, रेकॉर्डवर आणा. देशमुखजी रेकॉर्डवर आणा बोलून. हे रेकॉर्डवर आणा, ऑफिशियल बोला की ते सुरू असल्यामुळे इकडे नाही म्हणून, म्हणजे चांगला मेसेज जाईल. अध्यक्ष महोदया, असं म्हणू आम्ही की लाज लज्जा, फस्तराव, लाज लज्जा शरम काय सगळं गुंडाळून ठेवलाय. मला या संदर्भात काय तुम्ही बोलणार आहात? नाही, आपण सुरू करा ना. आपण बोलताय, अतिशय महत्वाचा विषय आहे. मगाशी आपण सांगितलं की लगेच चालू करायला पाहिजे. सभागृहाचा म्हणजे वेळ घालू नका. आपण बोला आपण. कोणापासून? मी आहे ना, अध्यक्ष म्हणून बसलोय ना मी. आपण माझ्याकडे बघून बोला. असं करा, बाकीच्यांना जाऊ द्या, आपण दोघेच बोलू. चालतंय, मला काय अडचण नाही. आपण बोला साहेब, बोला. त्यांना जाऊ देत. अध्यक्ष महोदय, आपण बसून घ्या. आपले सिनियर सदस्य बोलतात, आपण बसून घ्या. साहेब बोला, आपण बोला. साहेब बोला. आपण साहेब आपण बोला. साहेब आपण बोला. अध्यक्ष महोदय, याला खरं म्हणजे इतके वर्ष झाले आम्ही सभागृहात पाहतोय. सुधीर भाऊ सारखे ज्येष्ठ सदस्य या ठिकाणी बसलेत. किमान त्या खात्याचा मंत्री नसेल तर ते त्यावेळेस 5 मिनिटासाठी 10 मिनिटासाठी सभागृह तहकूब झालेला आहे. आणि ठीक आहे, तुमची आता मी शब्द कोणता वापरावा, ही दादागिरी, ही हुकुमशाही पद्धत, सभागृहावर कामकाज अशी पद्धत कधीच नव्हती. आणि याला तर पुन्हा दुसरा नवीन शब्द असा आहे की बेमुरवत आहे, तो इथे दिसतोय. बेजबाबदारपणापेक्षा बेमुरवत मूर्खपणा. इतकं शेतकऱ्यांच्या संदर्भात प्रश्न सुरू असताना तिकडचे सदस्य बोलतील सन्माननीय, इकडचे बोलतील. खात्याचा मंत्री जवळपास त्या संबंधित पणन नाही, जलसंधारण नाही, जलसंपदा नाही, कृषी नाही, म्हणजे जे विषय विरोधकांच्या प्रस्तावात आहेत त्यातील एकही खात्याचा मंत्री असू नये.
आणि फक्त झालं ते. अध्यक्ष महोदय, ह्या ठिकाणी त्याला झाली बरीच चर्चा पुढे गेली होती. खर तर अनेक घोषणा, लोकप्रिय घोषणा केल्या गेल्या. या ठिकाणी नाही, आता मी सुधीर भाऊंची नक्कल बिकल मी काही करू शकत नाही, अजिबात नाही. आणि मला नाना तुम्ही भाग पाडू नका. अध्यक्ष महोदय, शक्तीपीठ महामार्गावर खूप चर्चा या ठिकाणी झाली. खरं तर शेतकऱ्यांचा विषय होता, ते अंगणवाडी आणली, पोलीस पाटीलही आणलाय, पर खोटंही आणलं, सगळं असत्य काही गोष्टी आणल्या. खोटं नाही, सॉरी, असत्य. काय पोलीस पाटलांचं नेमणुका किंवा आरक्षण आता कधी झालं? पोलीस पाटलांच्या पदाचं आरक्षण कोणी केलं तेही बोलून गेले. आटपाटी, आडकाठी, कोतवालांचं आरक्षण, अनेक आशा वर्करचं आरक्षण, हे सर्व स्वस्त धान्य दुकानदारापासून ते आरक्षण त्या त्या समाजातील घटकातील लोकांना मिळावं, महिलांना मिळावं, पुरुषांना मिळावं, कॅटेगरीच्या लोकांना मिळावं म्हणून आम्हीच केलेत कायदे. आरक्षण महिलांना 50% पर्यंत आम्हीच आणून दिलं. 33% झाले, पूर्वी केलं, 50% आम्ही केलं. काय संबंध त्यांचा? पण तेही नंतर शक्तीपीठ आलं ना, समृद्धी, नदी वाहत होती समृद्धीवरून. 2 वर्षामध्ये त्या समृद्धीमध्ये 500 कोटी रुपये गोळा होऊ शकले नाही. 4 कोटी रुपये खर्च झाले. 56,000 कोटी, 56 इंचाची छाती, 56,000 कोटी खर्च. आणि रस्त्यामध्ये वाहते नदी. ही आहे का समृद्धी? ही तर नाही समृद्धी, ही आहे नदी. हा आहे महामार्ग नाही, तो झाला जलमार्ग. तो जलमार्ग झाला. आणि एक कार्टून तर खूप सुंदर काढलं त्याच्यात, तुम्हाला सांगतो, ते उडी टाकणार सगळ्यांनीच पाहिजे. हे सरकारचे 3ही प्रमुख रस्त्याने जाताना गाडी थांबवलेत, नदी वाहत आहे म्हणून उडी टाकलेत आणि पोहत पोहत निघाले. ती झाली समृद्धी. मी होतो म्हणून बाहेर काढले. भास्कररावांनी आंतरला पण बाहेर काढला. वा. अध्यक्ष महोदय, प्रश्न असा आहे की समृद्धी महामार्ग झाला, शक्तीपीठ आहे, आम्ही आमच्यावर आरोप आणला, विरोधक विरोध करताय. अरे आम्ही कशाला विरोध करू? शेतकरी विरोध करताय. त्या भागातल्या सुपीक जमिनी जाऊ नयेत, ही त्यामागची भूमिका आहे. शेतकरी जर नसते तर आम्ही कशाला विरोध करू? आम्ही विरोधकांचं काम काय? जर जनतेचा आवाज हा सत्ताधारी शकत नाही, कोणाची सत्ता असू दे, जनतेचा आवाज हा विरोधीच पक्ष होऊ शकतो. आणि ज्या लोकांनी आमच्याकडे या महामार्गाला विरोध म्हणून जर आम्हाला सांगितलं आणि विरोध दर्शवला आणि ती भूमिका जर मांडली तर दोष काय? या राज्यामध्ये अध्यक्ष महोदय, मूळ प्रश्न असा येतो, मी सांगितलं आता की एकूणच शेतीच्या सगळ्या पद्धतीमध्ये बदल करावा लागेल. स्वामीनाथन आयोगाचा उल्लेख मी केला, त्यातील काही शिफारशी झाल्या सुरू. पुन्हा जर त्या ठिकाणी असलेल्या काही परंपरा, आपल्या पारंपरिक शेतीच्या संदर्भात सुधारणा ज्या आहेत त्या जर आणल्या तर उपयोग या सगळे होईल. अध्यक्ष महोदय, धान उत्पादक शेतकऱ्यांना जबरदस्तीनं सोलर पंप लावून देण्याचं काम चाललेलं आहे. विदर्भातील भात उत्पादक शेतकऱ्यांचा सक्त विरोध आहे. सोलरवर भात होऊ शकत नाही, सोलरवर धानाचं पीक होऊ शकत नाही. कारण सागर साहेब, धानाला पाणी, भाताला भरपूर पाणी लागतं आणि 3 हाऊस पॉवरच्या वरचा पंप चालत नाही. सोलरवर 1.5 एकरच्या वर शेती करू शकत नाही.
हरकतीचा मुद्दा आहे. अध्यक्ष महाराज, आमचे विजूभाऊ भाषण करत असताना त्यांनी सांगितलं की सौर ऊर्जेवर 3चा पंप त्यावर चालत नाही. मी एक शेतकरी आहे, माझ्यापाशी व्हिडिओ आहे, आताच मी तो व्हिडिओ पाहून राहिला होतो. माझ्या शेतातनी मी 5 हॉर्सपावरचा कृषी पंप सौर ऊर्जेचा पंप लावला आणि सौर ऊर्जेवर इलेक्ट्रिकची मोटर जाते. 1,60,000 घेतलेला तुम्ही म्हणता तो विजयभाऊ मी व्हिडिओ पाठवतो. तर ते चुकीचं रेकॉर्डर येऊ नये, चुकीचं रेकॉर्डर येऊ नये म्हणून मी आपल्याला सांगतो की आता 1,60,000च्या सौर ऊर्जेच्या पंपवर इलेक्ट्रिकची मोटर सुद्धा चालून राहिली आणि ते माझ्या शेतात आहे. मी एक शेतकरी आहे. करण दांडगा आहे. अध्यक्ष महोदय, आमच्या हरीश भाऊनी जरा मी चंद्रपूरला घेऊन जातो तुम्हाला. नाही दाखवा नंतर, मी तुमचं मान्यच करतो. पण त्या शेतीला पाणी जे लागतं ना, तुमचं ते शेत आहे कापसाचं, सोयाबीनचं, आमचं भाताचं शेत आहे. भाताच्या शेताला खूप मोठ्या प्रमाणात पाणी लागते, ऊसापेक्षाही. आणि ते बांधी भरून राहिली नाही तर भात लगेच सुकायला लागतो. त्यामुळे हे ज्यावेळेस शेतीला गरज असते त्यावेळेस आभाळ असतो. सोलरला जेवढं ऊन लागायला पाहिजे, जेवढ्या क्षमतेने सोलर चालायला पाहिजे. पावसाळ्यात शेती केली जाते, रब्बीला एखादी वेळ चालू शकेल, पण खरीपाला सोलरचा उपयोग होत नाही. सर्वांनी विरोध केला. अध्यक्ष महोदय, तुम्ही माहिती घ्यावी त्याच्या संदर्भात. जे असतील सुधीर भाऊ आहेत त्यांनाही विचारा. हा प्रचंड विरोध अध्यक्ष महोदय आहे. म्हणून आमची मागणी अशी होती की किमान 1 तास झालाय सर. मी नाही बोललो, 1 तास मी काळा रेकॉर्ड आमदारकी सोडून गेले 1 तास बोललो असेल तर बघा, मधातले 20 मिनिट तुमचे डिस्टर्ब केले गेलेत मला. आपण लवकर 22 मिनिट काळा रेकॉर्ड. मी आपलं ठरलं होतं अर्धा तास. नाही, मी कुठे अर्धा तास बोललो. जास्त 5:11 सुरू केले साहेब, आता 6 वाजायला आले. अहो पण 20 मिनिट तुम्ही माझे खाली मंत्री नाही, सचिव नाही म्हणून तरी आपण लवकर नाही, मी करतो. आपण असं नाही की माझ्या बाकीच्या मी बरोबर 20 मिनिट बोललो, 25 मिनिट बाकीच्यांना बोलायचं, 20 मिनिट बोललो मी. मला 15 मिनिटामध्ये मी भाषण संपवतो. पण असं नाही की तुम्ही माझ्यावर अन्याय करू नका. आणि मी बोलणार नाही, मी ऐकून संधी द्यायची सर्वांना. चर्चा अनेक सदस्यांना 10 वाजता 12 वाजता उद्या चालवा दिवसभर. विषय महत्वाचा विषय नाही. आपण लवकर मांडा. याला काही वेळेचं बंधन घालू नका. सगळ्यांना बोलू द्या, जेव्हा बोलतील तेव्हा बोलू द्या. अध्यक्ष महोदय, मी शेतीच्या सोलरच्या संदर्भात सांगत होतो, याला पूर्णतः विरोध आहे. भाताची शेती होऊ शकत नाही म्हणून त्याचा पंपाचा उपयोग बाकीच्या पिकांसाठी होत असेल, कडधान्यांसाठी, पण भात पिकासाठी नाही. याचा पुनर्विचार उत्तरामधून सरकारने करावा अशी त्यांच्याकडे आमची मागणी असते. अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, हे सगळं करत असताना आदिवासी शेतकऱ्यांच्या योजना बंद पडल्या, तो निधी वळवला गेला. अनुसूचित जातीचा निधी वळवला गेला. या दोनही योजना, दोनही कॅटेगरीच्या लोकांच्या 112 GR किंवा 112 योजना बंद करणारे GR या सरकारने काढले आणि हा पैसा दुसरीकडे घेऊन गेले. एवढं पाप करताय. आदिवासी शेतकऱ्यांना मिळणाऱ्या योजना बंद करताय. समाज कल्याणच्या अनुसूचित जातीच्या लोकांना, शेतकऱ्यांना मिळणाऱ्या योजना, हा गरीब शेतकरी, सामान्य शेतकरी, याच्या मरणाची वाट बघता काय तुम्ही? या योजना बंद करून दुसरीकडे पैसे वळवून एकीकडे इन्फ्रास्ट्रक्चर साठी करोडो रुपये खर्च करायचे आणि दुसरीकडे मात्र शेतीसाठी हाताला लक्को मारण्यागत करायचा. हेच या संदर्भात दिलेले पैसे जे काय त्या संदर्भात तो निर्णय अध्यक्ष म्हणून आम्हाला अपेक्षित आहे. पीक विम्याच्या संदर्भात सुद्धा हा मोठा निर्णय 1 रुपयामध्ये दिला. आता आमची विनंती आहे अध्यक्ष महोदय की या संदर्भात कुठल्या पक्षाला किती बघा, शेतकऱ्यांना सहभाग आणि विमा, एकूण सहभागी शेतकरी मागच्या वेळेस 11 लाख शेतकरी आणि शेतकऱ्यांनी विमा भरला होता 8,050 कोटी. आणि या ठिकाणी राज्य व केंद्र सरकारचा हिस्सा 27,000 कोटी होता. एकूण 35,000 कोटी रुपये दिले गेले आणि शेतकऱ्यांना वितरित झाले 24-25 मध्ये 15,200 कोटी. आणि हिशोबाचा फरक जो आहे अध्यक्ष महोदय, 19,800 कोटी रुपये या पीक विमा कंपन्यांनी खाले. सोलापूरमध्ये 3,700 शेतकऱ्यांनी बोगस विमा उचलला. बोगसच होते ते, शेतकरीच नव्हते. सरकारी जमिनीवर कोण खाला पैसा.
कोण आहे याच्यात विमा? बीडमध्ये काय झालं? शासकीय जमिनीवर शेती दाखवली. कलेक्टर ऑफिस परिषदच्या कार्यालयाची जागवली शेती, तिथून उचलला विमा. अरे यांना ध्यान फासावर कोण आहेत बदमाश? हे कोण सरकारशी सांगायची गरज नाही ना. कोण अधिकारी आहे त्याच्या संदर्भात, या संदर्भात? हो थांबावं. एक मिनिट वडेट्टीवार साहेब, सभागृहाची वेळ कामकाज संपेस्तोपर्यंत वाढवण्यात येत आहे. अध्यक्ष महोदय, म्हणून हे पैसे 19,000 कोटी 800 कोटी रुपये सोलापूरमध्ये 3,700 शेतकऱ्यांना बोगस शेतकऱ्यांना ज्यांची शेतीच नाही, युपीतील, बिहारतील, परदेशातील हे जमीन याचा पैसा दिला गेला. आणि अशा पद्धतीनं आज 1 रुपयाचा विमा हप्ता जो योजना शासनाने बंद केली. नव्याने पारंपरिक दर लागू केलेत. खरीपासाठी आता 2% भरावे लागतील, रब्बीसाठी 1.5%, बागायती पिकासाठी 5%. हे जर आता भरलं शेतकरी, मग शेतकऱ्यांना हे पैसे भरायचे, विमा मिळायचा नाही. मागच्या वेळेस 1 रुपयात विमा शेतकऱ्यांसाठी ठोकला आवाज, घेतली मत, बसले खुर्ची उगवत आणि आता बंद करून टाकली. काय दाखवलं त्या ठिकाणी? कर्जमाफी करू, 7/12 कोरा करू. कुठे आहे 7/12? कुठे आहे कर्जमाफी? नाही, आम्ही समिती नेमू. कशाला पाहिजे समिती? का पाहिजे समिती? शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी समिती. अरे उद्योगपतींचे आमचं सरकार होतं मनमोहन सिंग साहेबांचा, झटक्यामध्ये 72,000 कोटीचं कर्ज माफ केलं. 1 रुपयाचं कर्ज माफ नाही केलं तुम्ही? देशात नाही, राज्यात नाही. उद्योगपतीचे 19 लाख कोटी रुपयाचं कर्ज माफ केलं. महाविकास आघाडीने 2.5 वर्षात सरकार काय केलं? कोरोना झोंबला होता ना तुम्हाला, पोट्टी बांधून फिरत होते ना तोंडाला, मास्क घातला होता ना, लपले होते ना सगळे बिळात. आणि 2.5 वर्ष सांगताय. 2.5 वर्षामध्ये कोरोनामुळे काय राज्य चालू होतं? कुठले उद्योग बंद सुरू होते? शेतीशिवाय काय दुसरं होतं का? अर्थव्यवस्थेची काय अवस्था होती? तरी आम्ही धैर्यानं त्या 2.5 वर्ष काढलेत. संकटात पूर्ण देश असताना, राज्य असताना, आणि त्याच 2.5 वर्ष दाखवता. दररोज सरकार गेल्यानंतर तुम्ही काय केलं हे सांगण्याची आवश्यकता आहे. तुम्ही काय केलं म्हणून आम्हाला सांगतात. मग अध्यक्ष महोदय, 16 पासून 8 वर्षामध्ये या ठिकाणी विमा हप्ता 52,969 कोटी रुपये 8 वर्षात. आणि नुकसान आणि भरपाई काय? तर फक्त या 8 वर्षामध्ये 36,000 कोटी. मागच्या वर्ष सोडून, म्हणजे किती मोठा कमाई, 24-25 सोडून एवढी मोठी कमाई, 16,000 कोटीची कमाई कंपन्यांची केली गेली. कंपन्यांची कमाई. आणि वरून शेतकऱ्याला पैसे भरायला होत आहे. 1 रुपयाचा पीक विम्याचा सोंग केला. तो सोंग आणि ढोंग दाखवून शेतकऱ्याला फसवलात आणि आता बंद करून टाकलात. आणि शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडण्याचं पाप करताय तुम्ही सत्ता बदलल्यानंतर. म्हणून माझी विनंती आहे अध्यक्ष महोदय, काही मागण्या मी आपल्याकडे या निमित्तानं पूर्तता केली पाहिजेत. पीक विमा कंपन्यांचा फायद्याची जी काही यंत्रणा बनवली, त्यामध्ये गावनिहाय पंचनामा, नुकसानाच्या टक्केवारीवर आधारित परतावा, आणि असंख्य शेतकऱ्यांना ती नुकसान भरपाई मिळत नाही. त्यामुळे राज्याचं स्टँडर्ड 12 गावाचा ग्रुप तांत्रिक पद्धतीने ठरवला आहे. त्यामध्ये त्या आकडेवारीत अडकून न राहता आज नुकसानाच्या टक्केवारीवर परतावा दिला पाहिजे आणि त्यानुसार शेतकऱ्यांचा विमा घेतला गेला पाहिजे. अध्यक्ष महोदय, शेतकऱ्यांना तुम्ही मदत कधी करणार आहात? कधी देणार आहात? अवकाळी पावसामुळे 76,760 हेक्टरचं नुकसान झालं. 82,999 शेतकऱ्यांचं नुकसान झालं. 100 कोटी रुपयाच्या मदतीचा प्रस्ताव केल्याची माहिती आता राज्य सरकारकडून. 100 रुपयानं काय होणार आहे? आणि म्हणून नागपूर विभागामध्ये सर्वाधिक नुकसान झालं. 10,095 हेक्टरचं नुकसान आहे. 26,278 शेतकऱ्यांचं नुकसान झालं. त्या ठिकाणी नुकसान भरपाई पोटी फक्त 27 कोटी रुपये दिले गेले. कोकणात 3,188 हेक्टरचं नुकसान झालं. 9,259 शेतकरी बाधित झाले. हे आकडे माझे नाहीत, सरकारी आकडे आहेत. आणि यांना मदत काय दिली गेली? फक्त 7,41,00,000.
ही फसवणूक नाही, ही पिळवणूक नाही, हे शोषण नाही शेतकऱ्यांचं. आणि म्हणून ही मदत आपण कधी देणार आहात या सर्व बाधित शेतकऱ्यांना, याचं उत्तर सरकारने दिलं पाहिजे. अध्यक्ष महोदय, शासन निर्णय सरसकटचा होता बोनस देताना. सुधीर भाऊ, आपण त्याला मदत केली, पण आता पैसे आले कोणाचे? ज्यांनी धान खरेदी केले त्यांचे. म्हणजे धान सेंटरवर गेलेत, कोटा संपला, ऑनलाईन त्याचं नाव आहे, परंतु धान उचललं नाही, खरेदी केलं नाही, त्याचं नाव त्या ठिकाणी नाही या बोनसमध्ये. मागे 2 वर्ष निवडणुकीच्या पूर्वी सरसकटचा जी.आर होता आणि अभिनंदनही केलं, सरसकट मदत केली बोनसची. आता तुम्ही फसवलो, निवडणूक झाल्यानंतर शेतकऱ्याला फसवतोय. या ठिकाणी अध्यक्ष महोदय 20,000 रुपये प्रति हेक्टर प्रोत्साहनपर राशी अदा करण्याचा निर्णय घेतला आणि प्रत्यक्षात त्या शेतकऱ्यांना आधारभूत धानावर धानाची विक्री केली आणि त्यांच्या राशी आता त्यांचे पैसे जमा होत नाहीत. केवळ ज्यांनी खरेदी केली तेवढंच होत आहे. म्हणजे 50% शेतकरी या बोनस पासून वंचित आहेत. त्यांना आपण बोनस कधी देणार आहात, सरसकट बोनस कधी देणार आहात, याचंही उत्तर आम्हाला अपेक्षित आहे अध्यक्ष महोदय. म्हणून अध्यक्ष महोदय, शेवटच्या आमच्या 2 मागण्या मी सांगतोय. शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी आपण कधी करणार आहात? धान उत्पादनाला उर्वरित पैसे जे उरले आहेत शेतकऱ्यांचे देणे, ते आपण कधी देणार आहात?